नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर तुमचं मनापासून स्वागत. या गोष्टीतली मनीमाऊ आहे ना, तिला सगळेच आकार आवडतात. मग ते द्विमितीय असू दे किंवा त्रिमितीय, म्हणजेच 2D असू दे किंवा 3D. तिला सगळे आकार आवडतात. कसे? चला बघूया. मनीमाऊचा त्रिकोण आणि षटकोन ही गोष्ट लिहिली आहे प्रभा राम यांनी आणि शीला प्रेऊत यांनी. चित्र काढली आहे राजीव वैपे यांनी. मराठी अनुवाद केला आहे संध्या टाकसाळे यांनी. प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी घेऊन आलेत ही गोष्ट आपल्यापर्यंत. या पुस्तकाची वाचन पातळी आहे 2 आणि ही गोष्ट लायसन्स्ड आहे CC BY 4.0 लायसन्स खातर. मनीमाऊ बघा त्रिकोणी छपरावर. आता बसली आयताकृती खिडकीत. मनीमाऊ आयत आकाराच्या खिडकीवर बसली आहे. माऊच्या डोक्यावर घन आकाराचा बर्फ. थंडी हो. उडवते पतंग चौकोनी. कधी खेळते चौरसातला खेळ, तर कधी करते म्याऊ म्याऊ खर 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 खर. आनंदी मनीमाऊ वृत्तचित्ती बुंध्यावर. नंतर झोपते गोल उशीवर. बघत बसते अंडाकृती आरशात. म्याऊ म्याऊ चप 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 चप. उन्हातल्या मनीसाठी आईस्क्रीमचा शंकू. मग आली षटकोनी मधाच्या पोळ्याजवळ. मनीमाऊ गेली चंद्रावर आणि ते सुद्धा चंद्रकोरीवर. भुकेल्या माऊसाठी पिरॅमिड सामोसा. म्याऊ म्याऊ. हे आहेत द्विमितीय आकार. द्विमितीय म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात 2D 2 डायमेन्शनल शेप्स. पहिला आहे एक त्रिकोण, मग येतो चौरस, आयत, अंडाकृती आणि वर्तुळ. बघूया त्रिमितीय आकार 3 डायमेन्शनल शेप्स. घन, वृत्तचित्ती, शंकू, पिरॅमिड, गोल. या सगळ्या आकारांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात? 2D आणि 3D 2 डायमेन्शनल 3 डायमेन्शनल शेप्स. मला कमेंट्समध्ये कळवाल का? चालेल, भेटूया पुन्हा मग. बघा बरं, तुम्हाला सापडतात का आणखी वेगळे आकार आणि वेगळ्या मनीमाऊ? हे सुद्धा मला कमेंट्समध्ये कळवा. तोपर्यंत टाटा.